नमस्कार मंडळी, आज ना मंडळी झटपट होणारी आणि एका वेगळ्या पद्धतीने मी पावभाजी बनवलेली आहे। बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे। कलरसाठी मी कलर वापरलेला नाही, तर या ठिकाणी मी बीटचा वापर करून ही पावभाजी बनवलेली आहे। मस्त झाली होती, अप्रतिम दिसत होती आणि खायला सुद्धा भन्नाट लागते। तर झटपट होणारी आहे, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच। अचानक पावभाजीचा बेत झाला की आपल्याला सुचत नाही, वेळ लागेल, नाही करायचं असं वाटतं, पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेल आणि अशी झटपट बनवाल तर सगळ्यांनाच आवडेल आणि सगळे नक्की नाव घेऊन खातील किंवा आवडीने खातील म्हणू शकताय। बघू शकताय मस्त असा टेक्स्चर आलेला आहे। चला तर वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता इथे मी भाज्या कापून घेतलेल्या आहेत। वटाणा घेतलेला आहे, वटाण्याच्या शेंगा होत्या थोड्याशा माझ्याकडे, ते घेतलेलं आहे। कलरसाठी टिप्स सांगते, इथं बीटचा वापर केलेला आहे मी आणि फ्लावर गाजर घेतलेली आहे। बटाटा तर असतोच आपला, बटाटा पण मी घेतलेला आहे। तर बघू शकता हे भाज्या आता स्वच्छ 1-2-3 पाण्याने मी धुवून घेणार आहे। तर अगोदर कापून घ्यायचं, नंतर ना मग धुवून घ्यायचं आहे। तर बटाटा कापून मी पाण्यात टाकलेला आहे। तर बघू शकता इथं आपण झटपट पावभाजी बनवणार आहोत, तर सगळ्यात महत्त्वाचं भाज्या जे कापून घेणार आहोत आपण ते बारीक बारीक स्लाइसमध्येच कापून घ्यायच्या आहेत। टोमॅटो तेवढा मोठा मोठा मी कापून घेतलेला आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकताय मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। आता इथं कुकर ठेवलेला आहे, थोडासा मोठाच घ्या कुकर, आणि आता याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। आवडीप्रमाणे तूप बटर काही घालू शकताय। तर मस्त तेल घालून घ्यायचं आहे। तेल मस्त गरम झालं की 2 ते 3 पळ्या तेल घालून घ्यायचं आहे। मस्त तेल गरम झालं की 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे, मोहरी अर्धा चमचा घालून घ्यायची आहे। याच्यामध्ये आपण तडका अगोदरच देणार आहोत, अगोदरच आपण भाज्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। तर बघू शकताय कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहेत त्याच्यामध्ये, आणि आता आपल्याला याच्यामध्ये कांदा कापून घेतलेला आहे। 1-2-3 कांदे मीडियम साईजचे मी कापून घेतलेले आहेत, ते याच्यामध्येच टाकायचे आहेत। आपल्याला जास्त कांद्याला काय कलर येऊ द्यायचा नाही। तर बघू शकताय आता परतून घ्यायचं आहे आणि कांदा 1-2 ते 2.5 मिनिटापर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे, जास्त कलर येऊ द्यायचा नाही कांद्याला। तर सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे अगोदरच आपण तडका देऊन घेतल्यामुळं झटपट होते पावभाजी आपली। तर अचानक मुलं वगैरे मागतात की पावभाजी खायची, मग नंतर भाज्या आपल्याला कुकरला लावून घ्यायच्या, मग नंतर त्याला तडका द्यायचा, पण असं न करता अशा पद्धतीने नक्की बनवा, आवडेल सगळ्यांना आणि झटपट सुद्धा होती ही भाजी। तर आता आपण जी पेस्ट वाटून घेतलेली आहे टोमॅटोची ते याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। तर थोडासा कांद्याला कलर आला होता, बघितलंच आहात तुम्ही व्हिडिओमध्ये। तर आता याला 1-2-3 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणू शकताय, किंवा याच्यातलं पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे। आता बघू शकताय सुरुवातीपेक्षा आता दाटसर झालेलं आहे मिश्रण आपलं। तर आता याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे मी, मोठ्या चमच्याने 1.5 चमचा, मोठ्या चमच्याने 2 चमचे मी इथं पावभाजी मसाला घातलेला आहे, आणि आपलं लाल तिखट असतं ते घातलेलं आहे 1.5 चमचा। तर एकजीव करून घ्यायचा आहे। तर कलर आपल्याला ऑलरेडी येणारच आहे या पावभाजीला, कारण आपण बीटचा वापर केलेला आहे याच्यामध्ये। तर परतून घ्यायचं आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो वाटून घेतले होते त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जे मसाला आपण घातलेला आहे ते जळणार नाही किंवा करपणार नाही, खाली चिपकणार नाही। आणि 1-1.5 मिनिटं याला असंच तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि नंतर ना आपण जे भाज्या धुवून घेतलेल्या आहेत, कापून घेतलेल्या आहेत, ते सगळ्याच याच्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत। तर बघू शकताय भाज्या टाकून झाल्याच्या नंतर आता याला परतून घ्यायचं आहे। तर बघू शकताय मस्त असं एकजीव करायचं, 1-2-3 मिनिटं तरी आपल्याला याला भाज्याला परतून घ्यायचं आहे म्हणू शकताय। मस्त लागते अशी भाज्या अगोदर तडक्यामध्ये परतल्याच्या नंतर।
तर पावभाजीची चव थोडीशी वेगळीच लागणार आहे, तर छान लागते। बघू शकताय असं 2-3 मिनिटापर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि पाणी नंतर घालणार आहोत आपण। बघू शकताय आता 2-3 मिनिटं झालेले आहेत। बघू शकताय मस्त असं भाज्यांना सुद्धा पाणी सुटत आहे। तर आणखीन एक बार परतून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे म्हणू शकताय। आणि मग आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। आता भाज्या बुडतील इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। तर बघू शकता इथं मी पाणी घालून घेत आहे। तर जवळपास मला इथं भाज्या परतायला लागून 1-2-3 मिनिटं झालेले आहेत आणि जवळपास आता पाण्याचा अंदाज घ्यायचा, म्हणजे भाज्या अशा डुबल्या पाहिजेत सगळ्या। तर इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाण्याचा अंदाज सांगायचा झाला तर मोठ्या ग्लासने मला 1.5 ग्लास पाणी लागलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आत्ताच मी टाकून घेत आहे। तर बघू शकताय चवीनुसार मीठ टाकून घेतल्याच्या नंतर एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्या मीडियम गॅसवर करायच्या आहेत आणि 2 शिट्ट्या अशा लो फ्लेमवर करून घ्यायच्या आहेत। तर मस्त स्मूथ शिजते भाजी ही। तर बघू शकता मी आता इथं 4 शिट्ट्या करून घेणार आहे। 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पूर्णपणे आता कुकर मी थंड करून घेतलेला आहे। तर बघू शकताय मस्त अशा भाज्या शिजून झालेल्या आहेत। बघू शकताय मस्त असं कलर सुद्धा व्यवस्थित आलेला आहे, अप्रतिम दिसत आहे पावभाजी आपली। तर आता याला मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला। पावभाजीच्या मॅशरनं मॅश करू शकता किंवा मिक्सरला पल्स मोडला 1 सेकंदावर 1-2 बार फिरवून असं घेऊ शकता हे भाज्या। जर असं जमत नसेल तुम्हाला तर तुम्ही पावभाजीच्या मॅशरनं किंवा मिक्सरमध्ये पल्स मोडला फिरवू शकताय। तर बघू शकताय मी पावभाजीच्या मॅशरनंच 5 ते 7 मिनिटं लागतील आपल्याला हे मॅश करायला। तर बघू शकताय मस्त असा गाळ झालेला आहे भाज्यांचा शिजून, मस्त टेक्स्चर आलेलं आहे। तर बघू शकताय मस्त असं ते मी मॅश करून घेतलेलं आहे, अप्रतिम दिसत आहे। चवीला सुद्धा भन्नाट लागणार आहे ही पावभाजी। अशा पद्धतीची नक्की ट्राय करा। तर आता सर्व करून घेऊया आपण। कोथिंबीर टाकून घ्यायची आहे वरनं, ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाकू शकताय, नाहीतर स्किप केलं तरी चालेल। पाव भाजून घ्यायचं आहे। पाव भाजून घेण्यासाठी मी इथं दोशाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे। बटर टाकायचं, थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आणि कोथिंबीर टाकायची आणि मग पाव दोन्ही भाजून घ्यायचे आहेत। खालनं वरनं सेम प्रमाणात असंच भाजून घ्यायचं आहे, जसं खालची बाजू भाजून घेतली तशी। अशा पद्धतीने नक्की करून पहा, डाग पडेपर्यंत आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहेत। आता आपली झटपट पावभाजी रेडी आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की कशी झालेली आहे पावभाजी आणि तुम्हाला आवडली का नाही ते। नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। परत भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।